नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, 31 मे नंतर सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अशा घटना घडणार आहेत ज्याचा विचारसुद्धा तुम्ही केला नसेल. ग्रहांची बदलती स्थिती, नशिबाचे फिरणारे चक्र आणि स्वामी समर्थांची विशेष कृपा यामुळे तुमच्या जीवनात मोठे वादळ येण्याचे संकेत दिसत आहेत. काही लोकांसाठी हे वादळ आनंद घेऊन येईल, तर काहींसाठी मोठा धक्का देणारे ठरू शकते. अचानक घरात तणाव वाढू शकतो, जुने वाद पुन्हा समोर येऊ शकतात आणि विश्वास ठेवलेल्या व्यक्तीकडून मोठी निराशा मिळू शकते. पण घाबरू नका, कारण स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे वाईट कधीच होत नाही. 31 मे नंतर तुमच्या आयुष्यात 2 मोठ्या घटना घडण्याचे योग दिसत आहेत. पहिली घटना तुमच्या पैशांशी आणि करिअरशी संबंधित असू शकते. अचानक एखादी संधी मिळेल, पण त्याच वेळी मोठा निर्णय घ्यावा लागेल. दुसरी घटना तुमच्या नातेसंबंधात मोठा बदल घडवू शकते. काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जाऊ शकतात, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात प्रवेश करतील. मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकते, पण योग्य पाऊल उचलले तर नशीब अचानक चमकू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि स्वामींचा हा संदेश मनापासून ऐका. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास खूप असतो, पण कधीकधी हाच आत्मविश्वास अहंकारात बदलतो आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. 31 मे नंतर ग्रहस्थिती अशी तयार होत आहे की तुमच्या जवळच्या लोकांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. मित्र, नातेवाईक किंवा प्रेम संबंधामध्ये अचानक दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा नवीन कामाची संधी मिळू शकते. पण त्याच वेळी खर्च देखील वाढू शकतो. त्यामुळे पैशांबाबत सावध राहणं खूप गरजेचं आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्यांच्यावर असेल त्यांना या काळात मोठा चमत्कार अनुभवायला मिळेल. अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक पूर्ण होईल. घरातील नकारात्मक वातावरण कमी होईल. पण लक्षात ठेवा, वाईट संगती आणि चुकीचे निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण टाळायचं आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवायचा नाही आणि प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुमचे संकट दूर करण्यास मदत करेल. मित्रांनो, 31 मे नंतरची पहिली मोठी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक होणारा बदल. हा बदल नोकरी, व्यवसाय किंवा पैशांशी संबंधित असू शकतो. काही लोकांना नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल, तर काहींना जुने काम सोडावे लागू शकते. दुसरी मोठी घटना तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप विश्वास ठेवता ती व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर जाऊ शकते. त्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. पण हाच काळ तुम्हाला खऱ्या आणि खोट्या लोकांची ओळख करून देईल. स्वामी समर्थ सांगतात, वाईट काळ कायम राहत नाही, म्हणून कोणत्याही परिस्थितीशी हार मानू नका. घरात दररोज सकाळी दिवा लावा. स्वामींच्या फोटोसमोर बसून मन शांत करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. या दिवसांमध्ये लाल रंगाच्या वस्तूचा वापर शुभ ठरू शकतो. तसेच मंगळवारी गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास अडचणी कमी होऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस खूप वेगळे ठरणार आहेत. काहींना अचानक मोठे यश मिळेल, तर काहींना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. पण स्वामी समर्थांची कृपा असेल
तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्कीच निघेल. तुमच्या घरात जर सतत भांडण होत असतील, मन अस्वस्थ राहत असेल किंवा कामात अडथळे येत असतील, तर हे संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. हा काळ तुमच्यासाठी परीक्षा घेणारा असू शकतो, पण हीच परीक्षा तुमचे भविष्य बदलणारी ठरेल. लक्षात ठेवा मित्रांनो, स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवा. मनापासून स्वामींचे नाव घ्या आणि कोणाचंही वाईट करू नका. तुमच्या आयुष्यातील हे वादळच पुढे मोठं सुख घेऊन येऊ शकतं. मित्रांनो, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 31 मे नंतर घडणाऱ्या घटना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. त्यामुळे सावध राहा, संयम ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच स्वामी समर्थांच्या प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. धन्यवाद मित्रांनो.